मित्रांनो, आपण लहानपणापासून एक गोष्ट नेहमी ऐकतो, मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. का बरं? तर कारण त्यामुळे त्वचेवर डाग पडतात असं म्हटलं जातं. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की खरंच असं काही होतं का? हा सगळा समज फक्त जुन्या पिढीचा गैरसमज आहे का, की त्यामागे काही वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारण खरंच दडलेलं आहे का? काही लोक म्हणतात, मी इतक्या वेळा मासे खाऊन दूध प्यायलेलं आहे, मात्र मला काहीच झालं नाही. तर काहींचं म्हणणं असं असतं की हे शरीरासाठी घातक आहे, याने पचन बिघडतं. तेव्हा मित्रांनो, खरं कोण? विज्ञान काय सांगतं आणि आयुर्वेदाचा या गोष्टीकडे नेमका दृष्टिकोन काय आहे? आज आपण याचं स्पष्ट उत्तर शोधणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या रोचक विषयाची. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अन्न संयोग म्हणजे अन्न पदार्थांचं योग्य आणि अयोग्य मिश्रण हे केवळ आहारशास्त्राचा भाग नाही, तर संपूर्ण आरोग्याचा पाया मानला जातो. प्रत्येक अन्न पदार्थाचे स्वतःचे विशिष्ट गुणधर्म असतात. काही पदार्थ शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात, तर काही थंडावा देतात. मासे हे उष्ण गुणधर्माचे, तर दूध शीतल गुणधर्माचं मानलं जातं. हे दोन विरुद्ध प्रवृत्तीचे पदार्थ एकत्र आल्यावर शरीरात परस्पर विरोधी प्रक्रिया घडतात. आयुर्वेद सांगतो की अशा विरुद्ध गुणधर्मांच्या पदार्थांचं मिश्रण केल्याने शरीरातील द्रव्यांचा संतुलन बिघडतो आणि त्यातून विषसदृश प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात. यालाच विरुद्ध अन्न असं म्हटलं जातं. मासे आणि दूध हे दोन्ही प्रथिनांचे समृद्ध स्रोत असले तरी त्यांचं पचन एकसारखं होत नाही. दुधाचं पचन हळूहळू आणि स्थिर गतीने होतं, तर माशांचं पचन तुलनेने जलद होतं. हे दोन्ही पदार्थ जवळजवळ एकत्र घेतले गेले तर शरीराला दोन्ही प्रकारच्या प्रथिनांचं पचन वेगवेगळ्या गतीने करावं लागतं, ज्यामुळे पचन संस्थेवर ताण येतो. परिणामी अपूर्ण पचन झालेलं अन्न शरीरात आम म्हणून साचतं, जे पुढे विविध त्रासांना आमंत्रण देतं. या आममुळे पोटात जळजळ, अपचन, थकवा, त्वचेवर चट्टे आणि कधीकधी संधिवातासारखे विकार उद्भवू शकतात. म्हणूनच आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे की पचन संस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर अन्न संयोग योग्य ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीची पचनशक्ती कमजोर असेल, शरीरामध्ये कफ आणि वातदोष जास्त प्रमाणात असतील किंवा वारंवार पचनाशी संबंधित तक्रारी होत असतील, तर अशा व्यक्तींनी मासे खाल्ल्यानंतर दूध घेणं टाळावं असं आयुर्वेद सांगतं. कारण या संयोजनामुळे दोषांचे संतुलन बिघडते आणि शरीरामध्ये दीर्घकाळ विषद्रव्य साचत राहतात. काही आयुर्वेदाचार्य म्हणतात की हे दुष्परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्वचा, रक्त आणि यकृतावर परिणाम करू लागतात. म्हणूनच आयुर्वेदामध्ये हे संयोजन विरुद्ध अन्न म्हणून निषिद्ध ठरवलं गेलं आहे. आरोग्य टिकवण्यासाठी फक्त योग्य अन्न पदार्थ खाणं पुरेसं नसतं, तर ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घेणंही तितकंच महत्वाचं असतं. संयम, वेळेचं भान आणि आहारातील संतुलन हीच दीर्घकाळ निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर आजपर्यंत कोणत्याही ठोस संशोधनाने हे सिद्ध केलेलं नाही की मासे आणि दूध एकत्र घेतल्याने त्वचेवर पांढरे डाग पडतात किंवा गंभीर आजार उद्भवतात. म्हणजेच ह्या दाव्याला वैज्ञानिक आधार नाहीये. ही संकल्पना प्रामुख्याने लोकपरंपरेतून पुढे आली आहे. मात्र विज्ञान असं सांगतं की हे दोन पदार्थ पचवण्यासाठी शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स कार्यरत असतात. दुधातील प्रथिनं आणि चरबी पचवण्यासाठी लागणारे एन्झाईम्स माशांतील प्रथिनांसाठी तितके प्रभावी नसतात. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये हे संयोजन पचवताना ताण निर्माण होतो आणि अपचन, फुगलेपणा किंवा जडपणा जाणवू शकतो. उदाहरणार्थ, जे लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात, म्हणजेच दुधातील लॅक्टोज पचवण्यासाठी आवश्यक एन्झाईम्स शरीरात नसतात, त्यांना दूध घेतल्यावर त्रास होतो. तसेच काही लोकांना फिशची ॲलर्जी असते. त्यांचं शरीर माशांतील काही प्रथिनांना परकीय पदार्थ समजून त्यावर ॲलर्जिक प्रतिक्रिया देते. अशा लोकांनी हे दोन पदार्थ एकत्र घेतल्यास शरीरामध्ये ॲलर्जिक प्रतिक्रिया, खाज किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. पण मित्रांनो, हे सर्वांनाच लागू होतं असं नाही. ही पूर्णपणे व्यक्तिपरत्वे बदलणारी गोष्ट आहे. काही लोकांचं पचनशक्तीमुळे हे सहज सहन होतं, तर काहींना त्याचा विपरीत परिणाम जाणवतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दोन पदार्थ कधी आणि कसे घेतले जातात. जर मासे खाल्ल्यानंतर लगेचच दूध घेतलं तर पचन संस्थेला दोन्ही प्रकारच्या प्रथिनांचं एकत्र विभाजन करावं लागतं, ज्यामुळे पचनामध्ये गोंधळ होतो. पण जर दोन्ही पदार्थांमध्ये काही तासांचं अंतर ठेवलं तर बहुतांश वेळा शरीर त्यांना नीट पचवू शकतं. काही आधुनिक आहार तज्ज्ञ सांगतात की मासे आणि दूध हे दोन्ही उच्च प्रथिनयुक्त असल्याने शरीराला त्यांचं पचन करताना अधिक ऊर्जा खर्च करावी लागते, ज्यामुळे थकवा, जडपणा किंवा गॅसेस निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विज्ञान आणि आयुर्वेद या दोघांच्या विचारसरणीमध्ये जरी थोडा फरक दिसत असला तरी दोघांचाही उद्देश एकच आहे: शरीराचं नैसर्गिक संतुलन राखणं आणि दीर्घकाळ आरोग्य टिकवणं.
आपली पचनसंस्था म्हणजे शरीरातील एक अत्यंत सूक्ष्म आणि संतुलित यंत्रणा आहे. आपण जे काही खातो त्यासाठी शरीर वेगवेगळ्या एन्झाईम्स आणि रसांचं स्त्रवण करतं, जे प्रत्येक अन्न घटकाच्या पचनासाठी खास असतात. आता मासे हे तेलकट, प्रथिनांनी भरपूर आणि गरम प्रकृतीचे अन्न असतात, तर दूध हे थंड, गोड आणि हलकं असतं. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यावर शरीराला थोडा गोंधळ होतो, कारण दोन्हींसाठी लागणारे एन्झाईम्स हे वेगवेगळे असतात आणि ते एकाच वेळी कार्यरत झाले तर पचनसंस्था गोंधळून जाते. त्यामुळे काही लोकांना ढेकर येणे, पोट फुगणे, जळजळ, उलटीची भावना किंवा हलकं अपचन अशी लक्षणं दिसू शकतात. अनेकदा लोक म्हणतात की मासे खाऊन दूध घेतल्याने त्वचेवर डाग पडतात. पण मित्रांनो, यामागे खरा दोष दूध आणि माशांच्या रासायनिक मिश्रणाचा नसतो, तर ॲलर्जिक प्रतिक्रिया किंवा अन्न विषबाधेचा असू शकतो. उदाहरणार्थ, जर मासे नीट शिजवले गेले नाही किंवा दूध जुने, आंबट किंवा खराब असेल तर दोन्हीमुळे पचनसंस्थेमध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि शरीर त्यावर प्रतिक्रिया देतं. त्यामुळे त्वचेवर रॅशेस, खाज किंवा डाग दिसतात. त्यामुळे लोकसमज असला तरी आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की दूध आणि मासे एकत्र घेतल्याने थेट त्वचेचे आजार होत नाही. पण हो, काही लोकांना माशांची ॲलर्जी असते तर काहींना लॅक्टोज इंटॉलरन्स. अशा लोकांनी दोन्ही पदार्थ एकत्र घेतले तर त्रास होण्याची शक्यता अधिक असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे संयोजन घातक आहे असं म्हणण्यापेक्षा ते कधी, किती आणि कोणासाठी योग्य आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही मासे खाऊन लगेच दूध घेतलं तर शरीराला दोन्ही अन्नांचे विभाजन आणि पचन एकाच वेळी करावं लागतं, ज्यामुळे गॅसेस, थकवा किंवा पोट बिघडणं अशी लक्षणं दिसू शकतात. पण जर तुम्ही दोन्ही पदार्थांमध्ये 4-5 तासांचं अंतर ठेवलं तर शरीर ते सहज पचवतं. काही लोकांचा अनुभव असतो की त्यांनी आयुष्यभर मासे खाऊन लगेच दूध घेतलं तरी काही त्रास झाला नाही, कारण त्यांची पचनशक्ती मजबूत असते. पण ज्यांचं पोट संवेदनशील आहे, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना वारंवार अन्नपचनाचा त्रास होतो, त्यांनी मात्र हे टाळणंच योग्य आहे. शेवटी आपल्या शरीराचं ऐका, तेच तुम्हाला सांगेल की काय योग्य आणि काय अयोग्य. भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा आणि समज हे अनुभवावर आधारित आहे. मासे खाल्ल्यानंतर दूध प्यायचं नाही हा त्यापैकी एक जुना समज आहे, जो आजही अनेक घरांमध्ये पाळला जातो. पूर्वीच्या काळामध्ये अन्न साठवण आणि स्वयंपाकाच्या पद्धती अत्यंत साध्या होत्या. थंड ठेवण्यासाठी फ्रीज नव्हते आणि तापमान जास्त असल्याने दूध आणि मासे लवकर खराब होत. अशा वेळी दोन्ही एकत्र घेतल्यास अन्न विषबाधा, पोटदुखी किंवा त्वचेवर प्रतिक्रिया दिसत असे. त्यामुळे लोकांना वाटे की दूध आणि माशांचं मिश्रणच अपायकारक आहे आणि ही गोष्ट हळूहळू परंपरेत सामावली. पण आधुनिक विज्ञानानुसार या दोन पदार्थांमध्ये त्वचेचे डाग किंवा विटिलिगो निर्माण करणारे कोणतेही रासायनिक घटक नाही. तथापि काही लोकांना माशांची ॲलर्जी असते तर काहींना लॅक्टोज इंटॉलरन्स. त्यामुळे हे संयोजन त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच आजच्या काळामध्ये हा समज चुकीचा असला तरी त्यामागील सावधगिरीचा हेतू योग्य होता, म्हणजे अन्नाची स्वच्छता आणि पचनसंस्थेचं संरक्षण. आज विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही सांगतात की प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. काहींना मासे खाल्ल्यानंतर दूध घेतलं तरी काही होत नाही, तर काहींना पचनात गडबड, गॅसेस किंवा जळजळ जाणवते. त्यामुळे सर्वोत्तम मार्ग म्हणजे दोन्ही पदार्थांमध्ये किमान 4 ते 5 तासांचं अंतर ठेवणं. या दरम्यान पचनसंस्था नीट काम करू शकते आणि शरीरावर ताण येत नाही. आणि जर चुकीने एकत्र घेतलं तर थोडासा त्रास झाला तर घाबरायचं कारण नाही. कोमट पाणी, आलं किंवा थोडी हळद घेतल्याने पचन सुधारतं. पण वारंवार असं होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. शेवटी अन्न ही केवळ शरीराची नव्हे तर मनाचीही गरज आहे. त्यामुळे भीती किंवा गैरसमज न ठेवता स्वतःच्या शरीराच्या संकेतांवर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी जे सुसंगत आहे तेच निवडा. हेच खऱ्या अर्थाने आरोग्यदायी आहाराचं तत्व आहे.